ऐका कहाणी शुक्रवारची जीवतीची. आटपाट नगर होतं. तेथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं, एका सुईणीला बोलवून आणलं. अगं अगं सुईणी, मला नारवाळीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव देईल. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबर होती. तेव्हा ती सुईणी तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई तू गरीब आहेस. तुझं बाळपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुला बाळणपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईणी राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुसताच 2रा महिना लागला आहे. लक्षण सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही करणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसं दिवस होत गेले त्याचप्रमाणे डोहाळ्याचे डब केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्यांच्यावर लुगड्याचं घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळणपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलवून आणलं. त्याचबरोबर तुम्ही पुढे व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडे भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटात झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावलं. मनामध्ये दुःखी झाली. सुईणी निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं गोड कौतुक होऊ लागले. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जीवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे. ते या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य. कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदूळाचं धुणं व लांडं बंद केलं. त्याचप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्याहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री तिला भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराचा वाटा फुटली. ती आपल्या आईला म्हणाला, कोण्यात पाऱ्यातून माझ्या शेपटावर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भियेल का? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली. काशीत जाऊ लागला. जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण ती 5वी 6वीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण गमेलं वाटेत पसरला आहे? जीवती उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. तितक्यात उत्तर रात्र झाल्यावर 6वी व जीवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणांना येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला. 2ऱ्या दिवशी राजा चालता इकडे त्याचा मुलगा वाढता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटांचं मावदं केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जीवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहे. ते पाळले तर जेवायला येईल. राजानं कबूल केलं. तिथे तांदूळाचं धुणं होतं. ते काढून तिनं सावरून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत.
कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणे. पुढं पानं वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाहणा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या त्याच्या तोंडात उडाल्या. तो हाताची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठाना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचे कारण काय? तिनं सांगितले, ती तुझी खरी आई, मी तुझी मांडलेली आई, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीकच मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागल्या. तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफूड संपूर्ण.